हरि ओम मंडळी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरि ओम. काल आपण 24व्या श्लोकापर्यंत बघितलं. आज 25, 26, 27, 28 हे चारही श्लोक एकत्र बघणार आहे. कारण काय तर या ठिकाणी आलेला विषय एकच आहे, त्याच्यामुळे या चारही श्लोकांचा एकत्र आपल्याला विचार करावा लागतो. आता मागच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की मला जे समजून तत्वतः माझं पूजन करतात ते मला येऊन मिळतात, पण इतर देवांची अत्यंत श्रद्धापूर्वक पूजा करूनही ते मला जाणत नाहीत. त्यांच्या कर्मामध्ये ज्ञान नाही, ज्ञानयुक्त कर्म करत नाहीत, मला ते जाणून कर्म करत नाहीत, म्हणून ते मला प्राप्त होत नाहीत असं त्यांनी कालच्या श्लोकात सांगितलं होतं. आज काय म्हणतात बघा. यान्ति देवव्रता देवान् पितॄनी यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्. देवव्रतः देवान् यान्ति. इतर देवतांची पूजा करणारी त्या त्या देवतांना प्राप्त होतात. पितॄनी यान्ति पितृव्रताः. पितरांचं यजन करणारे, पितरांची पूजा करणारे ते पितृलोकाला प्राप्त होतात. भूतानि यान्ति भूतेज्या. भूत इज्जा म्हणजे यज्ञ. भूतयज्ञ करणारे भूतमात्रांना प्राप्त होतात. यान्ति मद याजी माम. आणि जे मला माझं यजन करतात, माझं पूजन करतात, माझी उपासना करतात ते मला येऊन प्राप्त होतात. थोडक्यात काय, जो ज्या गोष्टीची उपासना करतो तो त्या त्या गोष्टीला प्राप्त होतो. पण पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतम् अश्नामि प्रयतात्मनः. प्रयत्नपूर्वक, अत्यंत भक्तिपूर्वक मला पत्र, पुष्प, फल, तोय जो देतो, तद अहम भक्ती उपहृतम. भक्तीने माझ्याजवळ आणलेलं. अश्नामी आनंदाने खातो, आनंदाने ग्रहण करतो. मला काही फार पंचपक्वान्न किंवा काय म्हणतात 56 भोग वगैरेची काही गरज नाही आहे. साधं कोणी एखादं झाडाचं पान, एखादं मला फूल, एखादं फळ किंवा नुसतं पाणी जरी मला दिलं भक्तिपूर्वक, अत्यंत भक्तिपूर्वक, तर मी ते ग्रहण करतो. त्याच्यासाठी इतर कोणत्या गोष्टी करायची गरज नाही. आणि मी कसं ग्रहण करतो तर सगुण रूपात प्रकट होऊन ग्रहण करतो. नामदेवाच्या हाताने जेवतो. काय भाजी भाकर असेल, वरण भात असेल, काही असेल, त्याला काही पंचपक्वान्न लागतात असं नाही. त्याचं कारण काय, भक्ती उपाहृतम, भक्त्या उपाहृतम. अत्यंत भक्तीने, प्रयत्नपूर्वक भक्ती करून ते माझ्यापर्यंत पोहोचवलेलं असतं, त्याच्यामुळे मी ते ग्रहण करतो. यत्करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदार्पणम. म्हणून हे अर्जुना, यत्करोषि तू जे जे करशील, यद अश्नासी तू जे जे खाशील, यज्जुहोसी ज्या ज्या गोष्टींचं हवन करशील, ददासी यत दान म्हणून जे जे देशील, यत तपस्यसी कौन्तेय तू जी कोणती तपश्चर्या करशील, तप करशील, ते सगळं तत्कुरुष्व मदार्पणम, ते सगळं तू मला अर्पण करावंस. म्हणजेच मला जाणून घेऊन माझ्यासाठी आणि मलाच अर्पण करावंस. आता याच्यामध्ये खूप काही गोष्टी समजण्यासारख्या आहेत. यत करोषी म्हणजे कुठलं जे काय कर्म करशील तर त्या कर्माचं अधिष्ठान मी आहे याची जाणीव जागी ठेवावी.
म्हणजे ते परमेश्वराला अर्पण होतं. यद अश्नासी, खात असताना आपल्याला वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. ते यज्ञ कर्म आहे. त्याच्यामुळे नामदेव महाराज सुद्धा म्हणतात, जो जेविला नामाशी तो राहिला उपवासी. उपवास म्हणजे भगवंताच्या अगदी जवळ राहणे, त्याला म्हणतात उपवास. मग प्रत्येक घासाला जो देवाचं नाव घेतो, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, प्रत्येक घासाला जो श्रीहरीचं नाव घेतो तो भगवंताजवळच राहतो. म्हणून यत करोशी यदस्नाशी यत जुहोसी ददासी यत यत तपस्यसी कोणतेय तत् कुरुष्व मदार्पणम. ते सगळं तू मला अर्पण करावंस. कारण शुभाशुभ फलैरेवम मोक्षसे कर्मबंधनैहि संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसी. संन्यास योग युक्तात्मा, भगवत अर्पण बुद्धीने फलासक्तीच्या त्यागासह कर्म करणारा. त्याग म्हणजे संन्यास, हे लक्षात ठेवायचं. संन्यास योगयुक्त आत्मा, फळाच्या कर्माच्या फळाच्या आसक्तीचा त्याग करणारं ज्याचं चित्त, आत्मा म्हणजे चित्त आहे, अशा माणसानी, असा माणूस विमुक्त, मुक्त होऊन माम उपएष्यसी, माझ्याच जवळ प्राप्त होतो, म्हणजे मलाच येऊन प्राप्त होतो. आता कशाचा त्याग आहे? शुभ अशुभ फलैहि एवम. अशा प्रकारे शुभ आणि अशुभ फळांच्या मधून मोक्षसे कर्मबंधनैहि, तू कर्मबंधनातून मुक्त होशील. कशामुळे? यत करोशी यदश्नासी यत जुहोसी ददासी यत यत तपस्यसी कोणतेय तत्कुरुष्व मदर्पणम. तू ते सगळं मला अर्पण केल्यावर शुभाशुभ फलैहि एवम, अशा प्रकारे तू शुभ आणि अशुभ फळांच्या कर्मबंधनैहि मोक्षसे, कर्मबंधनातून मुक्त होशील. आणि संन्यास योग युक्तात्मा होऊन विमुक्तो, मुक्त झालेला, मामुपैष्यसी, माझ्याजवळच येशील, माझ्याकडेच येशील, मलाच येऊन पावशील, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आता ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. येर पत्र पुष्प फळ हे भजावया मिस केवळ, वाचून यामुचा लाग निष्फळ भक्तितत्व. येर पत्र पुष्प फळ हे भजावया मिस केवळ. पत्र पुष्प फळ तोय, तोय म्हणजे पाणी, हे सगळे भजावया मीस, मीस म्हणजे निमित्त, भगवंताचं पूजन करण्यासाठी निमित्त मात्र असणाऱ्या वस्तू आहेत. त्याला काही फारसा अर्थ नाही. वाचून आमुचा लाग निष्फळ, त्याच्या वाचून आमचं काही भक्तीचं प्रेम अडत नाही. आम्हाला काय, आम्हाला लागतं काय? भक्तितत्व. ते ती जी पूजा केली आहे, पत्रांनी केली असेल, पानांनी केली असेल, फळांनी केली असेल, फुलांनी केली असेल, पाण्याने केली असेल, त्याच्या मागे भक्तितत्व आहे का? त्याच्यात आम्हाला इंटरेस्ट आहे. ते फुलात, फळात, 56 भोगात इंटरेस्ट नाही. त्याच्या मागचा भाव, त्याच्या मागची भक्ती, ते तत्व आमच्यासाठी महत्त्वाचं. म्हणून अर्जुना अवधारी, तू बुद्धी एकी सोपारी करी, तरी सहजे आपुल्या मनोमंदिरी न विसंबे माते. तुला एक सोपी युक्ती सांगतो अर्जुना. म्हणून अर्जुना अवधारी, तू हे लक्षात ठेव. तू बुद्धी एकी सोपारी करी, तू फक्त माझ्या ठाईच बुद्धी स्थिर कर. तरी सहजे आपल्या मनोमंदिरी न विसंबे माते, तुझ्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये माझी स्थापना कर आणि मला एक क्षणभर सुद्धा विसंबू नकोस, म्हणजे क्षणभर सुद्धा माझ्यापासून दूर जाऊ नकोस, म्हणजे तू मुक्त होशील. ते क्रिया जात आघवे, जै जैसे निपजेल स्वभावे, ते भावना करुनी करावे माझी आमोहरा.
जसं इथे सांगितलं ना, यत करोशी यदश्नासी यज्जुहोसी, अशा त्या सगळ्या ज्या क्रिया आहेत, क्रियाजात आघवे, या सगळ्या ज्या क्रिया आहेत, जै जैसे निपजेल स्वभावे, त्या स्वाभाविकपणाने ज्या ज्या जशा जशा होतील त्या त्याप्रमाणे ते भावना करून करावे. ते मनामध्ये भगवंताच्या भक्तीचा उद्देश निश्चित करून माझी या मोहरा ते मला अर्पण करून टाक. ज्या ज्या तुझ्या सहज क्रिया घडतील त्या त्या क्रिया माझ्याच उद्देशाने करून त्या मला अर्पण करून टाक. परी सर्वथा आपुले जीवी केलियाची से काहीच नुरवी, ऐसी धुवोनी कर्मे द्यावी माझी या हाती. सर्वथा आपुले जीवी, स्वतःच आपण केलेली केलियाचे स्मरण काहीच नुरवी, मी जे जे कर्म केलं त्याची मला स्मृती पण राहू नये, त्याचं स्मरण पण मला होऊ नये. ऐसी धुवोनी सर्व कर्मे द्यावी, सगळी कर्म अशी स्वच्छ धुवून, इदम न मम वासुदेवाय इदम न मम असं म्हणून ती त्याच्या हातात देऊन टाकावीत. मग अग्निकुंडे बीजे घातली, तेथे अंकुरदशे जेवी मुकली, तेवी न फळताची मज अर्पिली शुभाशुभे. मग काय होतं असं कर्म केल्यावर? अग्निकुंडे बीजे घातली, बीज अग्निकुंडामध्ये भाजून घेतलं, अग्नीमध्ये भाजून घेतलं. तिथे अंकुरदशे जेवी मुकली, ते बीज अंकुरदशेला येऊ शकत नाही, त्याला अंकुर फुटत नाही. तेवी न फळताची मज अर्पिली, त्याप्रमाणे कर्माचं फळ निर्माण न होताच, निर्माण होण्याच्या अगोदरच ती शुभ आणि अशुभ सगळी कर्म मला तू अर्पण केलीस. म्हणजे या देहाची बांधोडी न पडिजे, बांधोडी बांधून तू या देहामध्ये बांधून पडू नकोस. सुखदुःखाची या सागरी न बुडीजे, सुखदुःखाच्या सागरामध्ये बुडी मारू नकोस. सुखे सुखरूपा घडीजे माझी याची अंगा, तू सुखरूपपणे सहजपणे मला येऊन पावशील. केव्हा? संन्यास योग युक्तात्मा, कर्मफळाचा सहज त्याग करू शकशील, कर्माचा आणि कर्मफळांचा. त्या दोन्हीमध्ये आसक्त न होता माझ्यापर्यंत तू पोहोचशील. आता पुढे 29, 30 आणि 31 हे 3 श्लोक सलग बघायचे आहेत आपल्याला. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः, ये भजन्ति तु मां भक्त्या मयि तेषु चापि अहम. सम अहम सर्वभूतेषु, मी सर्व भूतमात्रांमध्ये समभावाने व्यापलेला आहे. न मे द्वेषः अस्ति न प्रियः, मला कोणाबद्दल द्वेष नाही किंवा कोणी मला फार प्रिय नाही. ये भजन्ति तु मां भक्त्या, पण जे मला अत्यंत भक्तिपूर्वक भजतात, मयि तेषु तेच अपि अहम, मी ते माझ्यामध्ये आहेत आणि मी त्यांच्यामध्ये प्रकट आहे. आता याच्यातली थोडीशी मेख लक्षात घ्या. भगवंत त्याला प्रकट होतात त्याच्या हृदयामध्ये, ज्याच्या हृदयामध्ये भगवंतासाठी अनन्य भक्ती आहे. आमच्या अंतःकरणामध्ये काय आहे? राग, लोभ, द्वेष, मोह, भ्रम, अमुक टमुक भरलेला आहे. जागा रिकामीच नाही आहे. आता ती जागा रिकामी नाही आहे तर भगवंत राहतील कुठे? ते तिथे राहणारच नाहीत. मग हे अनन्य भक्ती करणारे जे लोक असतात त्यांच्यामध्ये हे राग, लोभ वगैरे हे षड्रिपू राहतच नाहीत, ते निघून जातात तिथून आणि मग ती जागा रिकामी होते, तिथे भगवंत राहतात. आणि मग ते तिथे कसे राहतात? समहा अहम, समभावानी राहतात, समभावानी व्याप्त आहेत. आणि म्हणून जे मला भक्तिपूर्वक भजतात, मयि तेषु, मी त्यांच्यामध्ये प्रकट रूपाने राहतो, म्हणजे त्यांना दिसतो. आणि ते मयि, ते माझ्यामध्ये प्रकट होतात. म्हणजेच आमच्या दोघांचं सारूप्य होतं, एकरूपता होते, आम्ही दोघेही एकरूप होतो. अपि चेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग, साधुरेव समंतव्यः
सम्यक व्यवसितो हि सा अपि चेत सुदुराचारो. त्याच्यापैकी म्हणजे माझे जे भक्त आहेत त्या भक्तांपैकी सुदुराचारो अपि चेत, तो वाईट वर्तन करणारा असला तरीही, वाईट आचरण करणारा असला तरीही, भजते माम अनन्य भाग, तो जर मला अनन्य भावानी भजत असेल तर साधुरेव स मंतव्यः, त्याला सज्जनच म्हणावं, साधूच म्हणावं. कारण काय? सम्यक व्यवसितः हि सहा, तो चांगला निश्चय करून परमेश्वराच्या भजनास समान, भजनाच्या शिवाय इतर काहीही करत नाही असा तो असतो. म्हणून तो सज्जनच समजावा. यथार्थ निश्चय केलेला, त्यांनी पक्का निश्चय केलेला आहे की मला तर भगवंताचंच भजन करायचं आहे. बाकी कर्म तो म्हणजे तो स्नान करत नसेल, देवपूजा करत नसेल, हे जे आह्निक वगैरे आहेत ती काही करत नसेल, पण निश्चयपूर्वक तो माझं भजन करत असेल तर तो साधू समजावा असं भगवंतांनी सांगितलं आहे. क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांतीम निगच्छती. असा माणूस जो मला सारखा भजतो, क्षिप्रम भवती धर्मात्मा, तो धर्मात्मा होतो म्हणजे काय होतो? पवित्र होतो. तो पवित्र होतो. शाश्वत शांतीम गच्छती, आणि शाश्वत शांतीला प्राप्त होतो, चिरशांतीला प्राप्त होतो. कौंतेय प्रजानीही न मे भक्तः प्रणश्यती. आता ही भगवंतांची प्रतिज्ञा आहे. ते कौंतेय अर्जुनाला म्हणतात, प्रजानीही, तू हे निश्चयपूर्वक जाणून घे, तुला हे नक्की माहीत असायला पाहिजे. काय? न मे भक्तः प्रणश्यती, माझा भक्त नष्ट होत नाही. नष्ट होत नाही म्हणजे त्याचं पतन होत नाही. एकदा तो मला प्राप्त झाला की तिथून तो खाली येत नाही परत, तो माझ्यातच राहतो. त्याचं पतन होत नाही, त्याला मी नष्ट होऊ देत नाही, त्याला खाली येऊ देत नाही, तो तिथेच राहील याची काळजी मी घेतो. पण तिथपर्यंत जाणं हे माणसाचं कर्तव्य आहे. माणसाने तिथे जाण्यासाठी मनुष्य देहामध्ये प्रयत्न केलाच पाहिजे. मनुष्य देहाशिवाय इतरत्र त्याला हा प्रयत्न करता येत नाही. आता ज्ञानेश्वरी काय म्हणते बघा. तो मी पुससी कैसा, तरी तो सर्वभूती सदा सरिसा, तेथ अपारू ऐसा भाग नाही. तू जर विचारशील ती मी कसा आहे, सर्व भूतांमध्ये ओतप्रोत भरलेला कसा आहे, आपपर भाव माझ्याकडे कसा नाही, असं जर तू मला विचारशील तर सविस्तर वटत्व जैसे बीज कणिके माझी असे, आणि बीजकणू वसे वटी जेवी. तर तुला सांगतो, उदाहरण देऊन सांगतो. काय उदाहरण दिलं आहे? सविस्तर वटत्व जैसे, वृक्षाचा विस्तार जसा बीज कणिके माझी असे. जे बी लावलं आधी त्या बीजरूपी कणामध्ये हा संपूर्ण वृक्षाचा विस्तार समावलेला असतो. आणि बीजकणू वसे वटी जेवी, आणि त्याच वृक्षामध्ये पुन्हा ते बीजकणी लपलेली असते आणि ती त्याच्यापासूनच पुन्हा आपल्याला प्राप्त होते. बीजापासून वृक्ष होतो आणि वृक्ष पुन्हा बीज निर्माण करतो आणि त्या बीजातून पुन्हा दुसरं. त्याप्रमाणे मी बीजरूपाने आहे आणि माझाच हा विस्तार आहे, आणि परत हा विस्तार पुन्हा माझ्या बीजरूपामध्येच लोप पावतो. तेवी आम्हा तया परस्परे, बाहेर नामाची अंतरे, वाचोनिया तुवट वस्तू विचारे, मी तेची ते. त्याप्रमाणे अर्जुना, हे जे भक्त आहेत तेवी आम्हा तया परस्परे, हे जे भक्त आहेत ते आम्ही आणि तो भक्त हे दोघंही परस्परांच्या बाहेर नामाचीच अंतरे. बाह्यसृष्टीमध्ये फक्त ते भक्त आणि मी देव किंवा मी भगवंत असं फक्त नावाचंच अंतर आहे. आतुवट वस्तू विचारे, आतमध्ये जर पाहिलं तर वस्तू एकच आहे, तो आणि मी एकच आहे. मी तेची ते, जो मी आहे
तेच ते भक्त आहेत, वेगळं काही आमच्यामध्ये नाही. या लागी दुष्कृती जरी जाहला, म्हणून असा भक्त जर दुष्कर्म करणारा असेल तरी अनुतापतीर्थी न्हाला, पश्चात्तापामध्ये तो न्हावून निघालेला असल्यामुळे न्हावुनी मज आतू आला सर्व भावे, स्नान करून तो पश्चात्तापाचं स्नान करून माझ्यामध्ये येऊन पोहोचलेला असतो. हे असो बहुपार्था, तो उतरला कर्मे सर्वथा, जयाची अखंडगा आस्था मजची लागी. हे पार्था, तो सगळी कर्म करून अखंडपणे माझ्यामध्ये रमलेला असल्यामुळे, अनन्य भावानी माझ्यामध्ये रमलेला असल्यामुळे तो मलाच येऊन पावतो. अवधी या मनोबुद्धीची या रहाटी, भरोनी एकनिष्ठेची पेटी, मज माझी किरीटी निक्षेपिली जेणे. अवधी या मनोबुद्धीची या रहाटी, मन आणि बुद्धीमध्ये राहत असणाऱ्या भरोनी एकनिष्ठेची पेटी, त्या मन आणि बुद्धीमध्ये एकनिष्ठ भाव, एकनिष्ठ भक्ती भरून मज माझी किरीटी निक्षेपिली जाणे, कारण त्यांनी हे सगळे भाव माझ्या ठिकाणी अर्पण केलेले आहेत. म्हणून तयाची या चित्ता, म्हणून त्या भक्तांच्या चित्तामध्ये माझी जवळीक पंडुसुता, केवळ माझ्याबद्दलचं प्रेम आहे, माझ्याबद्दलचीच भक्ती आहे. तेव्हाची तो तत्वता स्वरूप माझे, म्हणूनच तो तत्वता माझं स्वरूप झालेलं आहे. जैसा दीपे दीप लाविजे, तेथा आदिल कोण हे नोळखीजे, तैसा सर्वस्वे जो मज भजे, तो मीची होऊन ठाके. दृष्टांत सांगितलं, तो आणि मी वेगळं नाही. कशाप्रमाणे? जैसा दीपे दीपू लाविजे, जसा एका दिव्याने दुसरा दिवा लावावा. तेथ आदिल कोण हे ओळखीजे, आधी कोणता दिवा लावला हे कळत नाही, कारण दोन्ही सारखेच तेवतात. आधीचा कोणता नंतरचा कोणता हे लक्षात येत नाही. तैसा सर्वस्वे जो मज भजे, तो मीची होऊन ठाके. अशा प्रकारे सर्वस्वानी जो माझं भजन करतो तो मलाच येऊन प्राप्त होतो, किंवा मीच होऊन राहतो, म्हणजे माझ्यामध्ये एकरूप होतो. म्हणोनी कुळ उत्तम नोहावे, जाती अंत्यजही भावे, वरी देहाचे निनावे, पशूंचेही लाभो. मग काय म्हणलंय त्यांनी? कुळ उत्तम नोहावे, उत्तम कुळ त्याचं असलं पाहिजे असं काही आवश्यक नाही. जाती अंत्यजही भावे, त्याची जात सुद्धा अंत्यजाची असली तरी काही फरक पडत नाही. वरी देहाचे निनावे, पशूंचेही लाभो, जर त्याला पशुचा देह लाभला असेल तरी मला काही फरक पडत नाही. पाहे पा सावजे हातीरू धरिले, त्याला पण पुन्हा त्याही गोष्टीला आणखी एक दृष्टांत दिला भागवतातला. हातीरू म्हणजे हत्ती, हत्तीला मगरांनी आपलं सावज म्हणून पकडून ठेवलं. तेणे तया काकुळती मज स्मरिले, त्या भक्तीने अत्यंत आर्ततेने, काकुळतीने म्हणजे अत्यंत आर्ततेने माझं स्मरण केलं. की तयाचे पशुत्व वावो जाहले, मग त्याच्या पशुत्वामुळे काही त्याचा दोष निर्माण झाला का? मुळीच नाही. उलट त्याचं पशुत्वच त्या ठिकाणी भक्ती तत्वामुळे श्रेष्ठ ठरलं. पावलिया माते, आणि तो मलाच येऊन प्राप्त झाला. तो मकरसुद्धा आणि तो हत्तीसुद्धा माझ्यामध्येच येऊन मिळाले. आता 32, 33 आणि 34 हे 3 श्लोक एकत्र बघायचे आहेत आपल्याला. माम ही पार्थ व्यपाश्रित्य योपी स्यु पापयोनयः, स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रः तेपि यान्ति परांगतिम. मला प्राप्त झालेले, माम ही पार्थ व्यपाश्रित्य, मला शरण आलेले कोण? स्त्रिया, वैश्य, शूद्र आणि पापयोनी. पापयोनी म्हणजे चांडाल, पशु, पक्षी वगैरे वगैरे, हे सगळे पापयोनी.
स्त्रिया वैश्य शूद्र पापयोनी असे कोणीही असो ते पण मला शरण आले असता परमगतीलाच प्राप्त होतात. व्यपाश्रित्य शरण येऊन येपी स्युः यापैकी कोणीही असो यांती पराम गतिम ते परमगतीला प्राप्त होतात. किम पुनर्ब्राह्मणः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम सुखं लोकम इमं प्राप्य भजस्व माम. आता इथे हे जे आले ना ब्राह्मण भक्त आणि राजर्षी ही केलेली विभागणी आहे. म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे झाले वर्ण. हे वर्ण सांगण्यासाठी ब्राह्मण हा शब्द आला. पुण्यभक्त म्हणजे आचरण करणारे पुण्यकारक आचरण करणारे ते. आणि राजर्षी म्हणजे ऋषितुल्य क्षत्रिय असणारे ते. अशापैकी कोणीही मला जर भक्तीने प्राप्त झाले माझी भक्ती करू लागले तर काय होईल. अनित्यम असुखम लोकम अनित्य आणि सुख न देणाऱ्या या पृथ्वी लोकावर इमम प्राप्य हे येऊन सुद्धा भजस्व माम. अर्जुनाला म्हणले की तू या नाही ह्याचा संदर्भ मागच्या श्लोकाशी आहे. मागचा श्लोक असा आहे की स्त्रिया वैश्य शूद्र पापयोनी कोणीही असो ते मला शरण आले की परमगतीलाच प्राप्त होतात. मग ब्राह्मण राजर्षी भक्त हे सगळेच मला येऊन माझ्याच गतीला कसे प्राप्त होणार नाहीत तर ते सुद्धा मलाच प्राप्त होतात. ब्राह्मण पुण्यवान भक्त आणि ऋषितुल्य क्षत्रिय हे पण मलाच प्राप्त होतात. म्हणून अनित्यम असुखम लोकम अनित्य म्हणजे विनाश होणारं विनाशशील असं जे आहे हे असुखम असुखकारक अशा या जगात प्राप्त होऊन या जगात जन्म घेऊन भजस्वमान. अर्जुना तू मलाच भजावंस माझंच भजन करावंस असं त्याला सांगितलं आहे. कारण आणि कसं भजन करशील माझं. मनमना भव तुझं मन मला देऊन टाक. मदभक्त तुझी भक्ती मला देऊन टाक. मदयाजी माझंच यजन कर. माम नमस्कुरू मलाच नमस्कार कर. मग काय होईल. माम एव एष्यसी तू मलाच प्राप्त होशील. युक्त्वा एवम आत्मानं मत्परायणः जेव्हा तुझं मन तू माझ्याशी जोडशील आणि मतपरायण होशील मनमना होशील मदभक्त होशील मदयाजी होशील मला नमस्कार करशील तर तू मलाच येऊन प्राप्त होशील. हे एवढं सगळं का सांगितलं तर भजस्व माम मलाच भजन कर. या मृत्यूलोकामध्ये भगवंताचं भजन केल्याशिवाय दुसरा तरणोपाय नाही. तरण उपाय संसार तरून जाण्याचा उपाय दुसरा कोणताही नाही. म्हणून तू मलाच हे सगळं अर्पण कर आणि मग तू मला प्राप्त होशील. तर इथे ज्ञानेश्वरी काय म्हणते बघा. तैसे उत्तमत्व तेची तरे तेची सर्वज्ञता सरे जे मनोबुद्धी भरे माझे चेनी प्रेमे. उत्तमत्व तेची तरे यातलं जे उत्तम आहे ते इथून तरून जातं. सर्वज्ञता सरे सर्वज्ञतासुद्धा मागे राहते. जै मनोबुद्धी भरे माझे चेनी प्रेमे जिथे माझ्या भक्तीनी मन आणि बुद्धी भरून जाते तिथे बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला सरतात आणि उत्तम अशी माझी भक्ती तू त्याला तारून नेते. म्हणोनी कुळ जाती वर्ण हे आघवेची गा अकारण येथ अर्जुना माझे पण सार्थक एक. म्हणून कुळ कोणतंही असो जात कोणती असो वर्ण कोणताही असो त्याला काही अर्थ नाही. ते अकारण आहे. ते काही भक्ती करण्याचं कारण होऊ शकत नाहीत. म्हणून अर्जुना येथ माझे पण सार्थक एक. इथे फक्त माझी भक्ती हीच एक अर्थपूर्ण आहे. हे चिकवणे केमिसे
चित्त माझे ठाई प्रवेशे, ये तुले हो मगा पैसे मीची होणे असे. कवडे मिसे कोणत्या तरी कारणाने चित्त माझे ठाई प्रवेशे, चित्त माणसाचं माझ्या ठाई प्रविष्ट झालं. ये तुले हो मग आपैसे, बाकीचं मग सगळं आपोआप होतं. मीची होणे असे आणि तो मलाच प्राप्त होतो. पाहे पा बाल वालभाचे निव्याजे, आता दृष्टांत दिलाय. तिया व्रजांगनांची निजे, मज मीनलिया काया माझे स्वरूप नभती. पाहे पा वालभाचे निव्याजे, वालभ प्रेम, अत्यंत प्रेमामुळे व्रजांगनांची निजे व आपल्या व्रजगोपी गोकुळातल्या गोपींच्या बाबतीत मज मीनलिया काय माझे स्वरूप नव्हती, त्या माझ्यातच एकरूप झाल्या. त्या माझं स्वरूप नाहीत काय, त्या मत्स्वरूपच झाल्या. तैसाची गोपिकांसी कामे, मी त्या गोपिकांना त्यांच्या इच्छेमुळे प्राप्त झालो. काम म्हणजे इच्छा, त्यांची इच्छा होती मला प्राप्त होण्याची, त्या इच्छेमुळे मी त्यांना प्राप्त झालो. तया कंसा भय संभ्रमे, त्या कंसाला मी भीतीमुळे झालो, भ्रमामुळे प्राप्त झालो. पण तो भ्रम, ती भीती त्याला नित्य माझं चिंतन करायला भाग पाडत होती. उठत बसता शयनी सगळीकडे त्याला माझंच रूप दिसत होतं, तो माझंच चिंतन करत होता. भयानी का होईना, पण म्हणून मी त्याला तारलं. येरा घातके मनोधर्मे शिशुपाला दिका, घात करण्याचा मनोधर्म असणाऱ्या शिशुपाल इत्यादींना सुद्धा मी तारलं. कारण काय, त्यांच्या मनामध्ये माझाच ध्यास होता. ह्याचा काटा काढायचा, याचा काटा काढायचा, याला मारायचं, असा सतत नित्य माझाच ध्यास करत होते, माझ्याशी वैर करत होते. पण तरीही केवळ माझा ध्यास करत होते. खरं तर हे दुष्कर्म आहे, कंसाचं असेल किंवा शिशुपालाचं असेल, पण ते दुष्कर्म असूनही नित्य माझा ध्यास होता, नित्य मला भजत होते, म्हणून मी त्यांना तारलं. जन्मलिया दिवस दिवसे, हे लागे काळाचेची ऐसे, की वाढती करीती उल्हासे उभविती गढिया. माणसाला हे कळत नाही. काय कळत नाही? जन्मलिया दिवस दिवसे, जन्मलेल्या दिवसापासूनच, हे लागे काळाचेची ऐसे, हा देह या जन्मल्या दिवसापासून काळ त्याच्या मागे लागलेला आहे. काळ त्याला गिळतो आहे हळूहळू. पण वाढती करीती उल्हासे, वाढती म्हणजे वाढदिवस, सगळे वाढदिवस अत्यंत उल्हासाने साजरे करतात. उभविती गुढिया, आणि त्याच्या गुढ्या उभ्या करतात आणि आनंद साजरा करतात. तू मन हे मीची करी, पण अर्जुना तू काय कर, मन हे मीची करी, तुझं मन हे मीच करून टाक. माझी या भजनी प्रेमधरी, माझ्या भजनाची भक्ती कर. सर्वत्र नमस्करी, सगळीकडे मलाच नमस्कार कर. मज एका ते माझेनी अनुसंधाने देख, संकल्पू जाळणे निषेख, मद्याजी चोख याची नावं. मद्याजी म्हणजे काय याची इथे व्याख्या केली आहे. माझं यजन करणारा म्हणजे नेमकं काय, तर माझेनी अनुसंधाने संकल्पू जाळणे निषेख, सतत माझं अनुसंधान ठेवायचं आणि मनातले संकल्प पूर्णपणे काढून टाकायचे, जाळून टाकायचे. याला म्हणतात मद्याजी. ऐसा मिया अथिला होसी, तेथ माझी याची स्वरूपा पावसी, हे अंतःकरणीचे तुझपाशी बोलीत असे. मिया अथिला होसी, मग तू माझ्यातच मिसळून जाशील. माझी या स्वरूपा पावसी, माझ्या स्वरूपाला पावशील. आणि अंतःकरणीचे तुझपाशी बोलीतलं, माझ्या अंतःकरणातली ही गोष्ट, हे अर्जुना आज मी तुझ्याशी बोललो. भगवंतांनी भक्ताजवळ आपल्या अंतःकरणातली गोष्ट सांगणं ही फार मोठी गोष्ट आहे. ती अर्जुनासारख्या भक्तांनाच मिळते, आमच्यासारख्या स्वार्थी लोकांना नाही मिळत. आज हे सांगून हा अध्याय संपवलेला आहे. आज हा अध्याय आपला इथे संपला, 9वा अध्याय संपला. आपण प्रत्येक अध्याय संपल्यावर गीता पीयूषचा एक श्लोक म्हणतो, तसा आज म्हणूया.
भक्तीने जलपत्र पुष्प फळकी काही दुजे अर्पिले. ते माते प्रियतेची जे तर सदा मत्कीर्तनी रंगले. पार्था ते मुख धन्य ज्या मुखी वसे मन्नाम संकीर्तन. विष्णू कृष्ण मुकुंद माधव हरे गोविंद नारायण. हरिः ओम. आज आपण 25 ते 34 हे श्लोक म्हणणार आहोत. काल चुकून मी 21 पर्यंत श्लोक म्हटले, त्याच्यामुळे कालचे उरलेले आणि आजचे असे सगळे आपण पूर्ण म्हणूया. अनन्यश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते. तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः. येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः. तेऽपि मामेव कौन्तेय तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम्. यजन्त्यविधिपूर्वकम्. अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च. भोक्ता च प्रभुरेव च. न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च वन्ति ते. तत्त्वेनातश्च वन्ति ते. इथपर्यंत काल बघितलं होतं. आज 25 पासून पुढचे श्लोक. यान्ति देवव्रता देवान् यान्ति देवव्रता देवान् पितॄन् यान्ति पितृव्रतः. पितॄन् यान्ति पितृव्रताः. भूतानि यान्ति भूतेज्या भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्. यान्ति मद्याजिनोऽपि माम्. पत्रं पुष्पं फलन्तोऽयं यो मे भक्त्या प्रयच्छति. यो मे भक्त्या प्रयच्छति. तदहं भक्त्युपारूतम् अश्नामि प्रयतात्मनः. अश्नामि प्रयतात्मनः. यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्. यज्जुहोषि ददासि यत्. यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. शुभाशुभफलैरेवं मोक्षसे कर्मबन्धनैः. संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि. समोहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः. न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः. ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक्. साधुरेव समन्तव्यः सम्यग् व्यवसितो हि सः.
सम्यग् व्यवसितो हि सः क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति मां हि पार्थव्यपाश्रित्य योऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रः तेऽपि यान्ति परां गतिम् किं पुनर्ब्राह्मणः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यमसुखं लोकम् इमं प्राप्य भजस्व माम् मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वैव आत्मानं मत्परायणः ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्या राजगुह्ययोगो नाम 9मोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। हरिः ओम। आज आपण इथे थांबणार आहोत. पुढचा अध्याय उद्या सुरू करणार आहोत. गीता पीयूषचा श्लोक म्हणूया आणि थांबूया. भक्तीने जलपत्र पुष्प फळकी काही दुजे अर्पिले ते माते प्रियतेची जे तर सदा मत्कीर्तनी रंगले. पार्था ते मुखधन्य ज्या मुखी वसे मन्नाम संकीर्तन. विष्णो कृष्ण मुकुंद माधव हरे गोविंद नारायण. हरिः ओम.